नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नशामुक्त व तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत पोलीस स्टेशन दिग्रस येथे बैठक. पोलीस स्टेशन दिग्रस येथे दिनांक 24/7/2026 रोजी नशामुक्त व तंबाखूमुक्त महाविद्यालय, शाळा व शालेय परिसर अभियान अनुषंगाने पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीतील सर्व महाविद्यालये, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा येथील मुख्याध्यापक, प्रिन्सिपल यांना पोलीस स्टेशन दिग्रस येथे बोलावून 4 ते 5:30 वाजेपर्यंत मीटिंग घेऊन त्यांना शासनाने व माननीय वरिष्ठांनी दिलेल्या परिपत्रकानुसार योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. तसेच 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा 100% नशामुक्त करावायचे आहे. प्रत्येक शाळेच्या परिसरामध्ये तसेच शाळेच्या मेन गेटवर नशामुक्त व तंबाखूमुक्त अभियान अंतर्गत बोर्ड लावण्याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या काही अडीअडचणी असल्यास आम्हाला तसेच दुय्यम अधिकारी यांना माहिती द्यावी याबाबत कळविण्यात आले. पोलीस स्टेशन येथील अधिकारी, शाळा प्रशासनाचा प्रतिनिधी, कार्यक्षेत्रातील NGOचा प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधी यांची नियुक्ती करून संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. तसेच सदर मीटिंगमध्ये सर्व शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा यांचे मुख्याध्यापक व पोलीस स्टेशन दिग्रस येथील अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांचा नशामुक्त अभियान पोलीस स्टेशन दिग्रस या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. सदरची मीटिंग माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सदर मीटिंगमध्ये दिग्रस शहरातील तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व महाविद्यालय, शाळा, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, प्रिन्सिपल असे मिळून अंदाजे 60 ते 70 सन्माननीय शिक्षकवृंद व पत्रकार हजर होते. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.